गेल्या 2 वर्षांपासून वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधन निवडीसाठीची राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड राज्यस्तरीय समिती पुनर्गठित करण्याच्या मागणीसाठी बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार भवरे यांच्या नेतृत्वात लोकपारंपरिक कलावंतांनी नांदेडच्या जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन करून जिल्हा परिषद दणाणून सोडली। या भजन आंदोलनात प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव भवरे, शाहीर बाबूराव गाडेकर, शाहीर माधव वाढवे, शाहीर नरेंद्र दोराटे, सुरेखा पाटील, लक्ष्मीबाई जळपते, परमेश्वर वालेगावकर यांच्यासह लोकपारंपरिक कलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा परिषदेने या भजन आंदोलनाची दखल न घेतल्यास बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्रिरत्न कुमार भवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे। बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने भजन आंदोलन आयोजित केलेले आहे। जे वयोवृद्ध कलावंत आहेत, आज 2-3 वर्षापासून समितीची यादी रखडलेली आहे आणि आम्हा सर्व कलावंताची आणि बहुजन टायगर्स फोर्सच्या वतीने विनंती आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेबांना की लवकरात लवकर समिती गठीत करून कलावंताचे प्रश्न सोडवावे अशी आम्हा सर्व कलावंताची आणि बहुजन टायगर फोर्सच्या वतीने नम्र विनंती आहे, नम्र सूचना आहे आणि लवकरात लवकर गठीत करावी आणि प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडावे अशी आमची विनंती आहे। बहुजन टायगर युवा फोर्स सांस्कृतिक विभाग जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने 21 मार्च 2025 रोजी आम्ही याच मागणीच्या संदर्भात याच जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं, परंतु त्या भजन आंदोलनाची दखल वरिष्ठांनी घेतली नसल्यामुळे आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांना आज घेऊन या ठिकाणी बहुजन टायगर युवा फोर्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी भजन आंदोलन करत आहे। विशेष म्हणजे सांगायचं, बहुजन टायगर फोर्सच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही कलावंताच्या मागण्या ज्या आहेत 2023, 24 आणि 25ची जी प्रलंबित जे राहिलेली यादी आहे, कारण समिती ही पूर्णगठीत नसल्यामुळे आज 2 वर्षापासून वयोवृद्ध कलावंत मानधनापासून वंचित आहेत। यासाठी आंदोलन आम्ही केलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ शाहीर कलावंत भारुडकर या ठिकाणी आज भजन आंदोलनास उपस्थित आहेत।